नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत। त्याचबरोबर हे प्रश्न ज्या टॉपिकवर विचारण्यात आलेले आहेत ते टॉपिक देखील आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत। म्हणजे काय होईल, परीक्षेमध्ये कोणता जरी प्रश्न या टॉपिकवर विचारण्यात आला तर त्याचे उत्तर तुम्हाला हमखास देता येईल। चला तर मग प्रश्न पहिला बघूया। खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? आता इथे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे। इथे कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही असा विचारलेला आहे आणि पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत आणि या 4 पर्यायांपैकी कादवा, प्रवरा आणि शिवना या ज्या 3 नद्या आहेत या 3 नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। मात्र चौथा पर्याय गिरणा जी नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी नसून ही नदी तापी नदीची उपनदी आहे। आता परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर 100% प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्याची माहिती अभ्यासून ठेवणे गरजेचे आहे। आता आपण गोदावरी नदी जी आहे जी महाराष्ट्रातील प्रमुख नदी असून हिची माहिती बघूया। प्रश्न जर विचारण्यात आला तर या माहितीच्या बाहेर तुमचा जाणार नाही, त्यामुळे ही माहिती तोंडपाठ करून ठेवा। गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर या नदीचा उगम कोठे होतो तर या नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ब्रह्मगिरी पर्वतावर होतो। हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल। त्याचबरोबर गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे तर ती आहे 1465 किलोमीटर। तर महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ती आहे 668 किलोमीटर एवढी। त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही लांबी देखील खूप महत्त्वाची ठरते। त्याचबरोबर गोदावरी नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर कादवा, शिवना, दक्षिण पूर्णा, खाम, दुधना, दारणा, प्रवरा, सिंदपना, मांजरा इत्यादी ज्या नद्या आहेत त्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। त्यामुळे या सर्व उपनद्यांची नावे लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला आत्तासारखा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर हा एक प्रश्न हमखास विचारला जातो की गोदावरी नदीने महाराष्ट्रातील एकूण नदीन खोऱ्यांपैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर 49% क्षेत्र हे गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील व्यापलेले आहे। प्रश्न दुसरा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर म्हैसमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतर थंड हवेची जी ठिकाणे आहेत ती देखील महत्त्वाची आहेत, ते आपण बघूया। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे तर ते आहे तोरणमाळ हे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे तर ते आहे चिखलदरा आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील एक फेमस थंड हवेचे ठिकाण कोणते आहे तर ते आहे महाबळेश्वर हे। तर ही काही महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे असून परीक्षेत याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातील। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर भारतीय गवे यांच्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील अभयारण्य आहे दाजीपूर अभयारण्य आणि याच अभयारण्याला राधानगरी अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते। त्यामुळे हे पर्यायी नाव देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर हे कोठे आहे तर हे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये। त्यामुळे ही माहिती देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो। आता आपण काय करूया की महाराष्ट्रातील जी काही प्रसिद्ध अभयारण्य आहे त्याचबरोबर ती कोणत्या ठिकाणी आहेत आणि ती कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत हे देखील आपण पाहूया। मयुरेश्वर सुपे हे जे अभयारण्य आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये असून ते मोर या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे हे देखील पुणे जिल्ह्यामध्ये असून ते शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये असून ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे। त्यानंतर कारंजा सोहळ हे जे अभयारण्य आहे ते वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये येत असून हे काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर कर्नाळा अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये असून हे अभयारण्य देखील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे। आणि त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये असून हे हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। तर ही काही महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहेत, त्यांचे जिल्हे आहेत आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहेत हे आहे। हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातील। त्यानंतर प्रश्न चौथा बघूया, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत विचारले जातात। तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर तो आहे शेकरू हा। शेकरू हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। आता ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा राज्य प्राणी याच्यावर प्रश्न विचारला त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे उत्तर असेल हरियाल हे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे
तर त्याचे उत्तर आहे जारूल हे. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे, तर ते आहे ब्लू मॉर्मॉन हे. ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे, तर तो आहे आंबा आहे. आणि त्यानंतर राज्य कांदळ वृक्ष म्हणून कोणता वृक्षाला मान्यता देण्यात आलेली आहे, तर ते आहे पांढरा चिप्पी हे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र या राज्याशी संबंधित असलेल्या काही महत्त्वाच्या सिंबॉलिक गोष्टी येथे आपण पाहिलेल्या आहेत. या माहितीवर परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रश्न 5वा, सन 1929 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते. तर 1929 साली झालेले काँग्रेसचे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे असून याच्यावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो. तर 1929 साली काँग्रेसचे अधिवेशन लाहोर या ठिकाणी झाले होते. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा देखील प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा विचारला जातो. तर त्याचे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू हे. त्याचबरोबर हे लाहोर अधिवेशन कशासाठी प्रसिद्ध होते, तर या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. आणि या दृष्टीने हे अधिवेशन खूप महत्त्वाचे ठरते, त्यामुळे परीक्षेत या 2 मुद्द्यांवर नेहमी प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसची जी काही महत्त्वाची अधिवेशने आहेत, या अधिवेशनाची तयारी चांगली करून ठेवायची याच्यावर नक्की एक तरी प्रश्न विचारला जातो. प्रश्न 6वा, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला अलीकडेच प्रदान करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 याविषयी हा प्रश्न आहे आणि हा चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न आहे. तर महाराष्ट्र भूषण 2023चा पुरस्कार मिळालेला आहे अशोक सराफ यांना. तर गेल्या वर्षीचा म्हणजे 2022चा पुरस्कार कोणाला मिळालेला, तर तो मिळालेला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना. तर आशा भोसले यांना 2021चा पुरस्कार मिळालेला. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते की 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला, तर तो मिळालेला अशोक सराफ यांना. प्रश्न 7वा, HTML या संज्ञेचे पूर्ण रूप काय आहे. आता हा प्रश्न संगणक या विषयाशी संबंधित असून अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म किंवा फुल फॉर्म विचारण्याचे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले जातात आणि त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर HTML या संज्ञेचे पूर्ण रूप आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले गेलेला आहे, त्यामुळे हा VIMP प्रश्न असून याची तयारी करून ठेवा. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे संक्षिप्त रूपे बघूया की ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येणं अपेक्षित आहे. WWW याचा फुल फॉर्म काय होतो, तर वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर SMTP याचा फुल फॉर्म काय होतो, तर सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानंतर GUI याचा फुल फॉर्म काय होतो, तर ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यानंतर URL याचा फुल फॉर्म काय होतो, तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर HTTP याच्यावर तर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. याचा फुल फॉर्म होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर हे काही संगणक या विषयाशी संबंधित असलेली संक्षिप्त रूपे आहेत. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत, याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातील. प्रश्न 8वा, लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी वयाची किमान पात्रता किती आहे. तर लोकसभेचे इलेक्शन लढायचे असल्यास वयाची 25 वर्षे पूर्ण असणे अशी अट संविधानामध्ये नमूद केलेली आहे. त्याचबरोबर राज्यसभेचे जर इलेक्शन तुम्हाला लढायचे असेल तर त्यासाठी किती वयाची अट आहे, तर ते आहे 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे. राष्ट्रपती पदाची जर निवडणूक तुम्हाला लढायची असेल तर त्यासाठी किती वयाची अट आहे, तर 35 वर्षे पूर्ण असले पाहिजेत, तेव्हाच तुम्ही राष्ट्रपती पदाचे इलेक्शन लढू शकता. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणूक तुम्हाला लढायची असेल तर त्यासाठी काय पात्रता आहे, तर वयाचे 21 वर्ष जर पूर्ण असतील तर तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढू शकता. त्यानंतर प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील पंचायत राज्याची स्थापना या संबंधीचा योग्य पर्याय निवडा. म्हणजेच महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना ही 1 मे 1962 रोजी करण्यात आली होती. हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. आता परीक्षा पोलीस भरतीशी संबंधित असल्यामुळे पोलीस आयुक्तालय किंवा पोलीस डिपार्टमेंटवर प्रश्न विचारणे साहजिक आहे, त्यामुळे याची देखील तयारी आपल्याला करून ठेवायची आहे. तर खालील पर्यायांपैकी फक्त नांदेड या ठिकाणीच पोलीस आयुक्तालय नाही, तर सोलापूर, नाशिक आणि अमरावती या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे. आता महाराष्ट्रामध्ये एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत.
तर ती महाराष्ट्रातील एकूण 12 पोलीस आयुक्तालय कोठे कोठे आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपण बघूया. मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे पोलीस आयुक्तालय, नाशिक पोलीस आयुक्तालय, पुणे पोलीस आयुक्तालय, सोलापूर पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय, अमरावती पोलीस आयुक्तालय, नागपूर पोलीस आयुक्तालय, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि 12वी आहे मीरा भायंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालय. अशा तऱ्हेने महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहे. यांची नावे लक्षात ठेवा. आता आपण ज्या प्रकारे प्रश्न विचारला होता त्याच प्रकारे प्रश्न परीक्षेत नक्की विचारला जाणार आहे. प्रश्न 11वा, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून समाजसुधारक आणि त्यांचे कार्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातात. आता आपण पर्यायातील इतर लोकांची महत्त्वाची पुस्तके बघूया. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले गीता रहस्य हे पुस्तक महत्त्वाचे असून याच्यावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर हे जे पुस्तक आहे ते त्यांनी मंडाले येथील कारावासात लिहिले होते, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बरीच पुस्तके असून त्यापैकी कास्ट इन इंडिया हे पुस्तक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर हू वेअर शूद्राज हे देखील पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असून याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले यांची देखील ग्रंथसंपदा भरपूर असून त्याच्यावर देखील परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो. तर महात्मा फुले यांनी लिहिलेले सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तृतीय रत्न हे देखील पुस्तक महत्त्वाचे आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. आणि गुलामगिरी हे देखील पुस्तक महत्त्वाचे असून याच्यावर देखील परीक्षेत नेहमी प्रश्न विचारले जातात. तर ही काही महत्त्वाची पुस्तके आहेत आणि लेखक आहेत, याच्यावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न 12वा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे जे मुखपत्र आहे त्या मुखपत्राचे नाव आहे दक्षता आहे. त्यामुळे ही माहिती देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 13वा, बेरी हा जो आजार आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बेरी हा आजार जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व B1 या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. आता परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर त्या दृष्टीने आपण सविस्तर माहिती बघूया की जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर रात आंधळेपणा हा जो आजार आहे तो जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे जीवनसत्व B1 च्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. तर जीवनसत्व B3 च्या कमतरतेमुळे पेलाग्र हा आजार होतो. त्यामुळे ही दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर जीवनसत्व C च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो, ज्यामुळे हिरड्यातून रक्त येते. त्यानंतर जीवनसत्व D च्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार होतो असा जर प्रश्न आला तर त्याचे उत्तर असेल मुडदूस हे. आणि मोठ्यांमध्ये जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर असेल अस्थिमृदता आहे. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा. लहान मुलांमध्ये मुडदूस होतो आणि मोठ्या माणसांमध्ये अस्थिमृदुता हा आजार जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यास विलंब होतो. ही देखील माहिती लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? आता या 4 पर्यायांपैकी जीवनसत्व ब हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. आता आपण बघूया की पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणकोणती आहेत. तर पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व 2च आहेत, बी कॉम्प्लेक्स आणि जीवनसत्व सी हे. त्यानंतर मेदात किंवा स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारे जीवनसत्वे कोणकोणते आहेत? तर ते आहेत ए जीवनसत्व, डी जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर नेहमी परीक्षेत प्रश्न विचारला जातो. प्रश्न 15वा, BCG ही टिंबटिंब प्रतिरोधक लस आहे. तर BCG ही लस कशासाठी वापरली जाते किंवा कशाच्या प्रतिबंधनासाठी वापरली जाते? तर BCG ही लस आहे ती क्षयरोगाचे प्रतिबंधन करण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर क्षयरोगाची उपचार पद्धती कोणती आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर डॉट्स ही जी उपचार पद्धती आहे ही उपचार पद्धती क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी किंवा ट्रीटमेंटसाठी वापरली जाते, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. प्रश्न 16वा, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स
म्हणजेच NDRF चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून झालेल्या वेगवेगळ्या नियुक्त्या ह्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण याच्यावर चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून नेहमी प्रश्न विचारला जातो. तर NDRF चे नवीन प्रमुख म्हणून नुकतीच पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रश्न 17वा, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत? तर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत ही गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे. आणि परीक्षेत देखील हा प्रश्न 1000% विचारला जाणार आहे. तर महाराष्ट्राचे विद्यमान पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला या. त्याचबरोबर त्यांनी कधी पदभार स्वीकारला? तर या 9 जानेवारी 2024 पासून पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील कदाचित प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 18वा, लोकसभा निवडणूक 2024 हे लोकसभेचे कितवे संस्करण आहे? म्हणजेच आत्तापर्यंत झालेल्या एकूण लोकसभांमध्ये 2024ची जी निवडणूक आहे ती कितवी लोकसभेची निवडणूक आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर 2024ची निवडणूक ही एकूण 18वी लोकसभेची निवडणूक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर लोकसभेचे इलेक्शनचा कार्यकाळ किंवा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर तो आहे 19 एप्रिल ते 1 जून. त्याचबरोबर हे जे इलेक्शन आहे ते एकूण किती फेजमध्ये होणार आहे? तर हे इलेक्शन एकूण 7 टप्प्यांमध्ये देशभरामध्ये होणार आहे. त्याचबरोबर या इलेक्शनचे एक लोगो आहे किंवा टॅगलाईन आहे, ती काय आहे? चुनाव का पर्व, देश का गर्व. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही टॅगलाईन देखील खूप महत्त्वाची असून याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन होणार आहे लोकसभेचे ते एकूण किती टप्प्यांमध्ये होणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये हे इलेक्शन होणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 19वा, सन 2023 मधील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूला देण्यात आला? तर क्रीडा घडामोडींच्या विषयी हा प्रश्न विचारलेला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा सात्विक साईराज रंकीरेड्डी याला देण्यात आला. त्याचबरोबर याच्या साथीने चिराग शेट्टी या खेळाडूला देखील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे 2023चा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार जॉईंट देण्यात आलेला आहे, या दोघांना देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही 2 नावे लक्षात ठेवा, याच्यावर नक्की तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 20वा, सतलज नदी आणि काली नदी यांच्यामध्ये कोणती पर्वतरांग आहे? आता भारताचा प्राकृतिक भूगोल या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा असून हा प्रश्न बऱ्याच वेळा यापूर्वी देखील विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान कुमाऊ हिमालय आहे. आता आपण कोणत्या नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे ते पाहणार आहोत की ज्या नद्यांमुळे हिमालयाचे वेगवेगळे भाग पडलेले आहेत. तर सिंधू आणि सतलज या नद्यांच्या मध्ये पंजाब हिमालय आहे. त्यानंतर सतलज आणि काली या नद्यांच्या मध्ये कुमाऊ हिमालय आहे, आत्ताच आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर काली आणि तिस्ता या नद्यांच्या मध्ये नेपाळ हिमालय आहे आणि तिस्ता आणि दिहांग या नद्यांच्या मध्ये आसाम हिमालय आहे. त्यामुळे ही 4 नावे लक्षात ठेवा, ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. कोणत्या नदीमध्ये कोणता हिमालय येतो याच्यावर नक्की प्रश्न विचारला जातो. प्रश्न 21वा, समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे? तर समान नागरी संहिता याविषयीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये करण्यात आलेले आहे. आणि हे कलम परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे आहेत ज्यांच्यावर परीक्षेत प्रश्न येणं अपेक्षित आहे, ते आता आपण कव्हर करूया. अनुच्छेद 40 यामध्ये ग्रामपंचायतीचे संघटन यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 45 मध्ये 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्य सरकार करेल किंवा ही राज्य सरकारची जबाबदारी असेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 48 मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन आणि संवर्धन याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 48 अ मध्ये पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 50 मध्ये न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे याबाबत तरतूद आहे.
आणि ही तरतूद देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर अनुच्छेद 51 मध्ये किंवा कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे यासंबंधी तरतुदी आहेत. तर ही तरतूद देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. प्रश्न 22वा, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले होते. तर 1857चा उठाव हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. तर लखनौ येथे झालेल्या 1857च्या उठावावेळी त्याचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले होते. आता याच प्रश्नाबरोबर आपण 1857 साली जो उठाव झाला त्या उठावाचे ठिकाण आणि त्या ठिकाणी या उठावाचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केलेले ते देखील पाहणार आहोत. तर दिल्ली येथे या उठावाचे नेतृत्व जनरल बख्त खान यांनी केले होते. कानपूर येथे या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले होते. लखनौ येथे उठावाचे नेतृत्व आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे बेगम हजरत महल यांनी केलेले. बरेली किंवा रोहिलखंड या भागामध्ये या उठावाचे नेतृत्व खान बहादूर खान यांनी केलेले. त्यानंतर झाशी येथे या उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केलेले आणि ग्वाल्हेर येथील उठावाचे नेतृत्व तात्या टोपे यांनी केलेले. तर या 1857च्या उठावाचे ठिकाण आणि नेतृत्व याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 23वा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? म्हणजे हा लॅपटॉप आहे किंवा कॉम्प्युटर आहे आणि या कॉम्प्युटरच्या स्क्रीनच्या इथे एक पट्टी असते, ही पट्टी. तर या पट्टीला काय म्हणतात असे येथे विचारलेले आहे. तर या पट्टीला टास्क बार म्हणून ओळखले जाते. तर या टास्क बारवरच वेगवेगळे फंक्शन दिलेले असतात, जसे की येथे स्टार्ट मेनू असतो किंवा ज्या काही ॲप्स आपण ओपन केलेल्या आहेत त्या इथे दिलेल्या असतात. त्याचबरोबर इथं कॅलेंडर, नेटवर्कचे सिम्बॉल आणि वेगवेगळे सिम्बॉल इथे दिलेले असतात. तर परीक्षेत देखील तुम्हाला संगणक या विषयावर अशाच प्रकारचे प्रश्न आलेले दिसून येतील. प्रश्न 24वा, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. तर महाराष्ट्रात असा कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असून त्याची संख्या आहे 11.81 लाख एवढी. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची माहिती बघूया. अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या ही पुणे या जिल्ह्यामध्ये असून त्यांची संख्या आहे 11,81,000 एवढी. जर अनुसूचित जातीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे असे विचारले म्हणजे पर्सेंटेजमध्ये, तर त्यावेळी याचे उत्तर असेल अकोला. अकोला या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीचे प्रमाण सर्वाधिक असून एकूण लोकसंख्येपैकी 20.06% एवढी लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. आता ज्याप्रमाणे अनुसूचित जातीवर प्रश्न येऊ शकतो त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीवर देखील येऊ शकतो. तर अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे नाशिक जिल्हा हा. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 15.64 लाख एवढी लोकसंख्या ही अनुसूचित जमातींची आहे. अनुसूचित जमातींच्या बाबतीत देखील सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल नंदुरबार हे. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 69.28% एवढी लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर तुम्हाला नक्की प्रश्न आलेले दिसून येतील. त्यानंतर प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर येथे 4 व्यक्ती आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि यापैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेले आहे. तर आपण एक एक जोडी बघूया. राजा राममोहन रॉय आणि आर्य समाज, तर ही पहिली जोडी चुकीची आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन, तर हे बरोबर आहे. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती आणि ब्रह्मो समाज, ही जोडी देखील चुकीची आहे. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले आणि भारत सेवक समाज, तर ही देखील बरोबर आहे. गोपाळकृष्ण गोखलेंनी 1905 साली भारत सेवक समाजची स्थापना केलेली. त्यामुळे ब आणि ड हे फक्त बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर राजा राममोहन रॉय यांनी आर्य समाजाची नाही तर ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती यांनी ब्राह्मो समाजाची नव्हे तर आर्य समाजाची स्थापना केलेली, हे लक्षात ठेवा. हे जे पर्याय आहेत अ आणि क हे उलट केलेले आहेत. तर परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून हा इथे प्रश्न फ्रेम केला होता. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा
की परीक्षेत जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते एका ट्रेंडनुसार विचारले जातात. म्हणजे गेल्या वर्षभरात ज्या प्रकारचे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे तोच ट्रेंड शक्यतो फॉलो होतो. त्याच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे गेल्या वर्षभरात झालेल्या वनरक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा जिल्हा परिषद भरती असेल, यामध्ये जे काही सामान्य ज्ञान किंवा जीकेचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे ठरतात. आणि या तिन्ही परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्याचे डिटेलमध्ये विश्लेषण, त्याचबरोबर अजून कोणते प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात याचे डिटेल विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण घेतले होते. त्याची लिंक आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. हे एवढे व्हिडिओ जर तुम्ही केले तर तुमचा 70% अभ्यास पूर्ण होईल आणि यातीलच बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले देखील दिसून येतील. जर कोणाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.